नमस्कार, स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलवर, जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा। मित्र मैत्रिणींनो, मनाचे विकार दूर करून मुक्तिधामाकडे नेणारा राजमार्ग म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथ। आज आपण या पवित्र ग्रंथाच्या 31व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत। तरी अजूनही तुम्ही जर या अध्यायांचं श्रवण वाचन केलं नसेल तर आजपासून नक्की सुरुवात करा आणि गुरुसेवेमध्ये रुजू व्हा। शुद्ध पवित्र मनाने या ग्रंथाचे वाचन श्रवण केल्यास आपणास अनेक आश्चर्यकारक परिणाम पाहाव्यास मिळतात। या अध्यायांचा अखंडितपणे लाभ घेण्यासाठी कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे आपल्या चॅनलवर अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजच पोहोचतील। सादर आहे श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील अध्याय 31वा, पतिव्रतेचा आचारधर्म। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, पतीच्या अकाली निधनामुळे शोकाकुल झालेल्या त्या स्त्रीचे सांत्वन करताना त्या ब्रह्मचारी तपस्व्याने स्त्रियांचा जो आचारधर्म सांगितला तो मी तुला सांगतो, लक्षपूर्वक ऐक। तो ब्रह्मचारी त्या स्त्रीला म्हणाला, पती जिवंत असताना किंवा त्याचे निधन झाले असता स्त्रीने काय करावे व काय करू नये ते मी तुला सविस्तर सांगतो। तुला जे पसंत असेल ते तू कर। याविषयी स्कंद पुराणातील काशीखंडात एक कथा आहे, ती मी तुला सांगतो। एकदा नारद मुनी फिरत फिरत विंध्य पर्वताकडे गेले। नारदांना पाहताच त्याने त्यांचे उत्तम स्वागत केले। नारदांच्या तेजाने त्याचा आंतरिक अंधार दूर झाला। विंध्याने नारदांचे यथोचित पूजन केले। तो म्हणाला, मुनिवर्य, आज आपल्या आगमनाने मी धन्य झालो आहे। माझी पूर्वपुण्य आज फळाला आले। विंध्याचे हे बोलणे ऐकून नारद मुनी जरा संचित झाले। त्यांनी मोठ्यांदा सुस्कारा सोडला। विंध्याने विचारले, देवर्षी, आपण कसली चिंता करत आहात? नारदाने विचार केला, आता याला डिवसलेच पाहिजे। नारद मुनी म्हणाले, अरे विंध्या, तू खूप उंच आहेस हे खरे, पण सर्व पर्वतांत मेरू पर्वत अधिक उंच आहे। तू त्याच्या इतका उंच नाहीस, त्यामुळे मेरू पर्वत तुझा अपमान करत आहे आणि त्यामुळेच मी संचित झालो आहे। तुला हे सांगण्यासाठीच मी आज आलो होतो। असे सांगून नारद मुनी आकाशमार्गाने निघून गेले। नारद मुनी निघून गेल्यावर विंध्य पर्वत अत्यंत उद्विग्न झाला, क्रुद्ध झाला। अहंकाराने तो ग्रासला। मेरू पर्वताचा तो द्वेष करू लागला। सूर्य मेरू पर्वताला सर्वश्रेष्ठ समजून रोज त्याला प्रदक्षिणा घालतो काय, पाहतोच आता, असा विचार करून तो उंचच उंच वाढू लागला की जणू आपल्या शिखरांनी आकाशाचा अंत करण्यास निघाला। सूर्याचा वारू थांबला, त्यामुळे पूर्वेला व उत्तरेला राहणारे लोक सूर्याच्या किरणांनी भाजून निघाले। दक्षिण व पश्चिम दिशेला सगळा अंधार, लोकांना सूर्य दिसेना, त्यामुळे सर्व यज्ञयाग बंद पडले। पंचयज्ञ कर्मांचा लोप झाला, त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला। सर्व देव भयभीत झाले। आता काय करावे, हे संकट कोण दूर करणार, असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला। मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले। ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, देवांनो, मी तुमच्यावर प्रसन्न आहे। तुम्ही माझ्याकडे का आला आहात हे मला माहीत आहे। विंध्य पर्वत मेरू पर्वताशी स्पर्धा करीत आहे, त्यामुळे त्याने सूर्याचा मार्ग रोखला आहे। पृथ्वीवरील यज्ञयाग बंद पडले आहेत। हे संकट दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगतो। अगस्त्य हे थोर तपस्वी आहेत। ते सध्या काशी क्षेत्री तपस्या करीत आहेत। तुम्ही सर्वजण त्यांच्याकडे जा, ते तुमचे संकट निवारण करतील। ब्रह्मदेवाने असे सांगितले असता सर्व देवांना आनंद झाला। मग ते देवगुरु बृहस्पती यांना बरोबर घेऊन काशी क्षेत्री अगस्त्य ऋषींकडे गेले। अगस्त्यांचा तो शांत पवित्र आश्रम पाहून सर्व देवांना मोठे आश्चर्य वाटले। अगस्त्यांनी सर्व देवांचे उत्तम स्वागत केले। त्यावेळी सर्व देवांनी अगस्त्यांची व खास करून त्यांची पत्नी लोपामुद्रा हिची खूप प्रशंसा केली। देव म्हणाले, मुनिवर्य, आपण सर्व ऋषी मुनींमध्ये श्रेष्ठ आहात। आपण त्रैलोक्य ज्ञानी आहात। आपली प्रिय पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा आपल्याप्रमाणेच पूज्य आहे। आपण साक्षात प्रणव आहात, तर लोपामुद्रा श्रुती आहे। आपण मूर्तिमंत ताप आहात व ती क्षमा आहे। बृहस्पती म्हणाले, पूर्वीच्या काळी अनेक पतिव्रता होऊन गेल्या, पण त्यातील कोणीही लोपामुद्रेसारखी झाली नाही। अरुंधती, सावित्री, अनुसया, शांडिल्य पत्नी लक्ष्मी, पार्वती, स्वयंमुनींची पत्नी शतरूपा, मेनका, ध्रुवमाता सुनीता, सूर्यपत्नी संध्या, अशा अनेक पतिव्रता होत्या। पण त्या सर्वांपेक्षा आपली पत्नी लोपामुद्रा
अधिक श्रेष्ठ आहे. असे सांगून बृहस्पतींनी सर्व देवांना पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला. बृहस्पती म्हणाले, पतिव्रतेने पतीच्या अगोदर भोजन करू नये. पती उभा असेल तर आपण उभे राहावे. पतीची कधीही अवज्ञा करू नये. पतीची अखंड सेवा करावी. पतिव्रतेने घरी आलेल्या अतिथीची सेवा करावी. मात्र दानधर्म करू नये. आपल्या पतीला मनोमन परमेश्वर मानावे. पती निजल्यानंतरच आपण निजावे. आपली वस्त्रे दूर ठेवावीत. पतीचा स्पर्श होईल अशा ठिकाणी ठेवू नये. पतीला नावाने हाक मारू नये. पती जागा होण्या अगोदर आपण उठावे. आपल्या पतीची नित्य सेवा करावी. पती घरी असताना साजशृंगार करावा, पण पती परगावी असताना साजशृंगार करू नये. पती रागवला तरी आपण कटू बोलू नये. उलट उत्तर देऊ नये. पती बाहेरून घरी परत आला असता पतिव्रतेने हातातील काम बाजूला ठेवून त्याला सामोरे जावे. त्याला काय हवे नको ते विचारावे. पतीला विचारल्याशिवाय घराबाहेर जाऊ नये. जावे लागले तर परपुरुषाचे मुखावलोकन करू नये. तसे केल्यास त्या स्त्रीला घुबडाच्या योनीत जन्म घ्यावा लागतो. पतिव्रतेने पतीचे उच्छिष्ट प्रसाद म्हणून सेवन करावे. पती घरी नसेल तर अतिथी धेनू प्रसाद घ्यावा. अतिथीला अन्न देऊन व गोपूजन करून मग आपण भोजन करावे. व्रत, उपवास इत्यादी गोष्टी पतीला विचारून कराव्यात. लग्न, यात्रा, उपवास इत्यादींविषयी हट्ट करू नये. पती संतुष्ट असताना आपण खिन्न बसू नये. पती खिन्न असेल तर आपण संतुष्ट राहू नये. पतिव्रतेने रजस्वला अवस्थेत असताना मौन पाळावे. बोलू नये. वेदमंत्र ऐकू नये. असे 4 दिवस आचरण केल्यानंतर सुस्नान करून पतीचे मुखावलोकन करावे. अशावेळी पती घरी नसेल तर त्याचे ध्यान करावे व सूर्यदर्शन घेऊन घरात जावे. पतीला दीर्घायुष्य लाभावे म्हणून पतिव्रतेने कपाळी हळदी कुंकू लावावे. केसात सिंदूर लावावा. डोळ्यात काजळ घालावे. वेणी घालावी. सौभाग्यालंकार धारण करावेत. पतिव्रतेने दुराचारी स्त्रियांशी संभाषण करणे टाळावे. आपल्या पतीची व इतर लोकांची कधीही निंदा करू नये. सासू, सासरे, दीर, नणंद इत्यादींशी प्रेमाने वागावे. त्यांचा त्याग करून वेगळा संसार थाटू नये. तसे केल्यास श्वान योनीत जन्म घ्यावा लागेल. घरात वडीलधाऱ्या माणसांच्या समोर बसू नये. पतीला आवडणार नाही असे कोणतेही कार्य करू नये. पतीशी वादविवाद घालू नये. पतीला परमेश्वर मानावे. पतीच्या आवडीनुसार वस्त्रालंकार घ्यावेत. दुसऱ्या घराची श्रीमंती पाहून आपल्या घराची निंदा करू नये. दुसऱ्याच्या वैभवाची अभिलाषा बाळगू नये. परपुरुषाची स्वप्नात सुद्धा वासना धरू नये. आपल्या पतीची सर्वतोपरी सेवा करावी. कारण पतिव्रतेसाठी पती हाच देव, गुरु, धर्म, तीर्थ असतो. तोच तिचे सर्वस्व असतो. अशी पतिव्रता ज्या घरी असते ते घर शिवमंदिराप्रमाणे असते. पतिव्रतेच्या अशा आदर्श आचरणामुळे तिच्या माहेरच्या 42 पिढ्या उद्धरून जातात. अशी पतिव्रता पुरुषाला शतजन्माच्या पुण्याईनेच लाभते. अशा पतिव्रतेमुळे 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होते. अशी पतिव्रता ज्या घरी नाही तेथे पुण्यकर्मे घडत नाहीत. यज्ञ यागादी कर्मे होत नाहीत. पतिव्रता नसलेले घर साक्षात अरण्य होय. अशी पतिव्रता ज्याला लाभते त्याच्या हातून सर्व प्रकारची पुण्यकर्मे घडतात. पतिव्रता स्त्री नसलेला पुरुष देव, पितृकर्मे करण्यास पात्र ठरत नाही. पतिव्रतेचे दर्शन म्हणजे गंगास्नान. ते ज्याला लाभते त्याची 7 जन्मातील पापे नष्ट होतात. तो पावन होतो. बृहस्पतीने सांगितलेला हा आचारधर्म जे श्रवण करतात त्यांना उत्तम गती प्राप्त होते, असे स्वतः सरस्वती गंगाधर सांगतात. तर मित्रमैत्रिणींनो, अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील पतिव्रतेचा आचारधर्म कसा असावा, कसा असू नये याविषयी मार्गदर्शन करणारा अध्याय 31 इथे संपत आहे. या अध्यायाच्या श्रवणाने, पठणाने पतीवर येणारे विघ्न टळतात. मित्रमैत्रिणींनो, श्री गुरूंची अखंड कृपा आपल्यावर सदैव राहावी यासाठी या अध्यायाबरोबरच यापूर्वीच्या 30 अध्यायांचाही जरूर लाभ घ्या. सर्व दुःखांचे निवारण करणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचा महिमा सर्वत्र पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू श्री गुरुचरित्राच्या मराठी अनुवादाच्या मालिकेतील 32व्या अध्यायासह. श्री गुरुदेव दत्त.